नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी जरांगे पाटलांची. काल बारसकरांनी जरांगेंवरती टीकास्त्र डागलं आणि आता संगीता वानखेडे यांनी सुद्धा जरांगेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असल्याचा सनसनाटी आरोप वानखेडेंनी केलाय. तर कालच्या बारसकरांच्या आरोपांवरती जरांगेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात. अनेक आक्षेप घेण्यासारखे तर कितीतरी याला अक्कल नाही, नाही तर हा नाटक तरी करतो. एक तर याला अक्कल नाही, नाही तर हा लोकांना फसवतो. लोक जे म्हणते तो 40 लाख रुपये घेतले खरं असू शकतं. मग आरोप नाही लोकांचा आहे, त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतात यांनी विनय भंग केला आमच्या गावात. आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. अजय बारसकर महाराजांनी जरांगेंवर हल्लाबोल करून शंका उपस्थित केली आणि दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटलांनी बारसकरांवर जोरदार पलटवार करत गंभीर आरोप केलेत. बारसकरवर एका महिलेनं विनयभंगाचा आरोप केला असून त्या प्रकरणातनं वाचण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा एक प्रवक्ता आणि फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानं हा ट्रॅप रचल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे. तसंच माझ्या विरोधात बोलण्यासाठी बारसकरनं 40 लाख रुपये घेतले असा आरोपही जरांगेंचा आहे. सरकार निवेदनच देत नाही. त्याचं एक निवेदन दाखवा मला, त्यांनी काय 4 मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो. आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, तेरवा पलटी, रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. एक तर याला अक्कल नाही, नाही तर हा लोकांना फसवतो. जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही अनुभवला. हा असा शब्द घाला, तो तसा शब्द घाला. हे असं झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे. याच्या हातून पाणी पिऊ का नको, काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल. तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय. ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो एका दिवसात याला एवढ्याले चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय तुला एका दिवसात, घंटा घंटा. आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो. तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षात वाट होणार आहे. तू बलात्कार करतो दोन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले. काय ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा. कारण ज्या कोणती त्या महिलांचा विनयभंग झाला तिचं मॅटर दाबलं गेलं ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगेच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं. आणि ते बच्चे भाऊकडे संघ येत होता. तो कोण आहे आम्ही त्याला मोजित नाही ते गिनित नाही, ते कोण आहे? सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यातले जे मतभेद आहेत ना, आता ते बारसकरजी काय म्हटले की कुणालाही विश्वासात न घेता तिथं जे सगळे लोक प्रमुख होते एकाएकी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला. आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्यामुळं मी एकच म्हणतोय, अशा पद्धतीनं त्यांच्या आतल्या गोष्टी जर काय आता समोर येत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यात आंदोलनामध्ये जी काय प्रमुख मंडळी होती सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही. विनयभंगाच्या आरोपांसह जरांगेंनी बारसकरांचा 300 कोटी जमवल्याचा आणि भेशीचा घोटाळाही काढलाय. त्याने कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून. तो पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेला आहे. तो दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर 2चे. आणि त्याच्या पायी तो असाच मारणार आहे, फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचे. जरांगेंच्या या स्फोटक आरोपांनंतर बारसकरांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. तर बारसकरांनंतर आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर आरोप केले. जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार असून त्यांचेच जरांगेंना फोन येतात असा सनसनाटी आरोप संगीता वानखेडेंचा आहे. तसंच अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज नंतर दंगल घडली की जरांगेंनी घडवली याचा तपास गृह खात्यानं करावा अशी मागणीही वानखेडेंनी केली आहे. काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते. ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे. हो, कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते. शरद पवारचाच फोन त्या माणसाला चालू आहे. अख्खे आंदोलन जे काय उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे. मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडते.
माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही. मला बदनाम करण्यासाठी अनेक लोक पुण्याला उठवायला लागलेत, पण समाजाने मला सांगितले तुमचं ध्येय विचलित करायसाठी चाललंय, आम्ही बघून घेतो, सरकारला बी त्यांना बी, तुम्ही तुमचं ध्येय ढळून देऊ नका. म्हणून माझं ध्येय आज दुपारपासून मी ठरवले. हे लोक बोलत राहणार आहेत, कारण काय असतं स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारे यांना समाजाच काही देणं घेणं नसतं. ही लढाई डायव्हर्ट करायची आणि विरोधकांना आयतच कोलीत हातात द्यायचं आणि आपल्या जातीच्याच विरोधात आपण बोलायचं, हे थांबलं पाहिजे. आणि ते महाराज ते विचारूच नका, आज पण सोडून दिलं, आपण विचारू शकत नाही. असे बलात्कार करणारे यांचे काय अवकात आहे? जरांगेचं खरं तर अगोदरपासून चुकतच आले. त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेडं बनवलं, जे काय तिथं दंगल घडली का घडवली, खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा. आता ही शंका निर्माण व्हायला लागली. त्या तिथं जे काय झाली, मारहाण झाली, पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचा बाहेर निघालाय. त्याबरोबर मी होते, कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे, चळवळीचा भाग मी आहे. मग लावी ना तिच्या म्हणणार, तिला माहीत असेल. जाऊ मला नाही बोलायचं, मी म्हणलं ना, हे मराठा समाजाच्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांनी जरा सबुरीने घ्यावं, समाजाचं कल्याण होणार आहे. काही बोलून समाजाचं विनाकारण लॉस होईल असं बोलू नये. तर इकडे जरांगेंनी पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करून मराठ्यांना सूचना केल्या. 3 मार्चला सर्व जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी दुपारी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यामुळे 3 मार्चची दुपारची लग्न पुढे ढकलावीत असं आवाहनही जरांगेंनी केलंय. सगळ्या जातीचे लोक एकमेकाच्या लग्नाला जातात, आशीर्वाद देतात नवरदेव नवरीला. त्यासाठी दुपारचे लग्न मराठा समाजासह इतर समाजाच्या सगळ्या बांधवांनी संध्याकाळी ढकलले तर खूप चांगलं होईल. कारण आता नियोजित 3 तारखेचं ठरलेलं आहे. त्यामुळे 3 तारखेचे दुपारचे लग्न जर संध्याकाळच्या ठेवले तर लोकांना रास्ता रोको करून तुम्हाला आशीर्वाद येता येईल. आजपासूनच 3 मार्चच्या रास्ता रोकोची तयारी महाराष्ट्रातल्या संबंध सगळ्या मराठा समाजाने करायची. मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, हे संपणारा नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. एक झालं का एक झालं का एक झालं का एक तरी आज रस्त्याला काही कळत नाही, कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही. आणि आता बस सगळे रस्ते बंद करा, गाव बंद करा. आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या, लोकसभेच्या. साहजिकच मिटिंग घेणार, लोक फिरणार, त्यांना बंदी करणार. जरांगेंनी सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी पुढची आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको असून 3 मार्चला भव्य चक्काजाम आंदोलन असेल. तर लोकांनी आता जरांगेंकडे लक्ष देऊ नये. जरांगेंना प्रसिद्धीची नशा असल्याची टीका भुजबळांनी केली आहे. माझी संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही, तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे, त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाठीमागे तो गादीवर तो बसलेलाच आहे. आणि मग कधी कधी कोणाला शिव्या घालतोय, ते चालूच आहे. जरांगेंवरती आतापर्यंत सरकारमधूनच मंत्री भुजबळ तुटून पडत होते, पण आता आधी बारसकर आणि संगीता वानखेडेही मैदानात उतरल्यात. अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.